मी आता आजी इकडेच राहणार आहे दिवाळीपर्यंत, नाही का आजी? पुढे बी राहते, दिवाळी नंतर बी राहता म्हणायला लागल्या त्या. पैसे सापडणार रे. कशाचे पैसे? आजीचे का? हा, आहे का ना? जायचं गावाला तर पाहिजेत ना थोडेफार पैसे त्याच्या पैसे. चालल्या काय दिवसानंतर मी त्याला घ्यायला जाणार. त्या जर म्हणलं ना मला इथं राहायचं आता 4-8 दिवस, तरी मी त्याला राहू देणार नाही. मी लय आला तेव्हा लवकर वेळ भेटत मी येईन मग. बस जाऊ, येऊ आपण दोघं. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा व्हिडिओ घेण्याचं कारण एकच आहे की आई नाना आता तिकडे चालले, म्हणजे आता निघालेलेच आहे. पण आता आजीचा प्रॉब्लेम आहे, कारण आजी इथंच थांबणार आहे. पण इथं न थांबता त्यांना नीताताईच्या तिथं पाठवण्याचा निर्णय घेतलाय, कारण इथं कोण नाही त्यांचं करण्यासाठी. कारण वैष्णव तिकडे गेले तुम्हाला तर माहीतच आहे. आजीचं काय करायचं 2-4 दिवस, त्याच्यासाठी आजी म्हणे, तुम्हाला सांगतो आजीचं एवढं होतं विषय की आजीचं म्हणणं होतं मला इथून जायचंच नाही, मला इथंच राहू दे तुम्ही. इथून मला खोटं बोलून न्यायला लागले तिकडं आणि पुण्यालाच नेणार आहे असं चालू आहे त्यांचं. त्याच्यामुळे ते सकाळपासून रात्रीपासून बोलत नाही आहे, रात्री झोप सुद्धा लागली नाही त्यांना. पण त्यांना एवढं समजून सांगितलं की तुम्ही नीताताईची तिथं नाही म्हणे, मी इथंच राहते म्हणे, मला त्यांच्या घरी पण नाही जायचं नाही. तर आपण त्यांनाच विचारू काय विषय काय नाही. पण तुम्ही त्यांचं बोलणं बघा कसं आहे, कारण रागीट बोलणं आहे आणि सगळं त्यांचा खेळ पांगलेला आहे तिकडे जायचं. तर मी लगेच तुम्हाला त्यांना भेटू घालतो, कारण काय माहिती का त्यांची मजा बघा फक्त. आजी आटपलं का? काय करेल पैसे सापडणार रे. कशाचे पैसे? आजीचे का? हा, आहे का ना? जायचं गावाला तर पाहिजेत ना थोडेफार पैसे त्याच्या पैसे. चालल्या का आजी मग? म्हणलं मोजून द्या, म्हणजे मग त्याला 100-50 देते जवळ ते आणखी मध्ये मग इतकी होती तितकी होती. किती येत? 1000 रुपये येत. 1000. तर हे बघा आजी कुठे चालले आता? पण नीट ठेवायचं कागदाची पाकिट कुठे? हा आजी, अरे बाबा मला बोलायला येतात रे, माझा जीव घाय मरतो तुमच्या पुढे, मला बोलता येत नाही. काऊ पाकिट कुठे ठेवायचं? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजी ओळखू यायला का, तर इथला आणि तिथला आहे. नका तू जाऊ या रुमाला ठुले पाऊ 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 कदर आला ठुई ना त्याच्यात मग. आणि एवढी थैली घेऊन चालल्या काय ते? हा, आता मग नाडी चोळी तर 2 नाट्या आणि 2-3 चोळ्या घेऊन जा, बाकी काय न्यायची गरज आहे पसारा. मला येता येता घेऊन ये. कुठून रोशन गाऊन घेतो आता घेऊन. आता राहा ना तिथं 8-10 दिवस. फक्त 8 दिवस नाही राहू दे महिनाभर. नाही 8 दिवस तो इतके दिवस त्याला टमाटे गिमाटे काढून मस्त नाही मला नका माहिती सकून त्यांना. सांभाळायचं ना, नाहीतरी सांभाळायला काय झालं? जालन्याला मग तर जालन्याला नेऊस तर मग पुण्याला नेण्याला पुरत नाही का त्याला? इथं सांगा, इथं कुठं जाऊन राहिलो असलं त्या कारला सोडून म्हणलं आता ते कुठं ठुलं कुठं नाही. आजी तुम्हाला तुमचं ठुल्याला सापडत नाही. मला बेजार करते तर मलाच म्हणते ही थैली 2000 गजू घ्यायला ध्यान. आता या रिकाम्या ताईल्यात किती घेत पण वाटत तर मी ठेवून देते, एकटीनं ठेवून देते, पण याला बसत नाही ना. कागद काय उचलून ठेवायची गरज आहे का? बॅग काही बी करतात. बर चला, आटपलं का तुमचं? आटपलं का? चलो. अरे पाकिट काय राहिलं? हा खातो. ते हे बघा असं चालू आहे गोंधळ. काय नाही आजी, तुम्हाला 2 दिवस आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायला यायला लागलो मी. आता आहे का खुश तुम्ही? खुश नाही तर कसं आहे बापा. करायचं इथंच ना, मला उशीर वाजून यायला. पण ओ आजी इथंच राहता का? मला उशीर होईन यायला. कधी 2 दिवस मी जालन्याला जात नाही का, तर मग मला यायला रात्रीचे 8-9 वाजते. तुम्ही डबल दरवाजात बसता, इथं फोन लावायला कोण नाही, काही नाही.
यायला ए जाऊ दे बरं रोशन गावात जाऊ दे, त्या पोराला दवाखान्यातून आणलं, त्याला भेट होती, सगळ्या गोष्टी होत्या. 2-4 दिवस राहा, आम्ही घ्यायला तर येणारच आहे ना तुम्हाला. मला पैसे दे पोराला द्यायला किती द्यायचे सांग. 1000 रुपये हे काय आहे ना ते माझ्या जवळ पाहिजे. ते आजी जवळ पाहिजे. जाऊ दे, मी 1000 2-3 दिवसात देतो. नाही 1000 रुपये मी देऊन टाकतो त्यांना. आली पण द्यायचे नाही, त्या दुखण्यातच आल्या तसं. आता इथं आल्यापासून तर पगारच नाही. हा बाई ना अगं मग मी घर सुधारले. पुण्याचं काहीच नका काढू, पुण्याला उलट खराब झाले त्या. दात खा लागले हा? अहो एकदा राहायला लागल्यावर मग कसं आहे माहितीये का, त्यांना काय वाटतं इथं बाया आहे बोलायला याला त्याला. ते इकडे घ्या त्यांना 1000 रुपये द्यायचे आता गोलूला द्यायला. चौकून चौघ बाव तळून देते. काही नाही बाप काही नाही तर नाही अशा कोण चिडचिड करायला लागल्या त्या. त्याला लेकीच्या घरी जायचं नाही म्हणून तसं करायला लागले, त्या गावात राहायचं द्यायला. मग एकटीला होत नाही तुम्हाला. मग आता जायचं तर थोडा आनंदी राहा ना तुम्ही. लेखी तिथं चालल्या चौकून चौघ असेल तसं काय तुमची बॅगच द्यायला लागलो, दुसरं काय द्यायला. आता ते एखाद्या नाताला 100-50 रुपये द्यायला सापडणार नाही म्हणलं, त्याला म्हणलं मोजून द्यायच्या पैसे द्या कमळात त्याला थैली सापडत नाही एकदा ठेवा. आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ घ्यायला लागलो. व्हिडिओ घेतला तरी मी तिथं गेल्यावर पैशाचं गोंधळ कसा होणार आहे. ती मला फोन करून एकदा तरी म्हणणार आहे की असं झालं तसं झालं. पण ते तुम्ही कोणाजवळ द्या नंतर शाल घ्या संध्या तर चला मी आता बाकीचा जातानाचा व्हिडिओ घेतो, तोपर्यंत भेटतो लगेच थोड्या वेळात. असा विषय झालेला आहे आमचा. दुसऱ्याचं तर आता जेवायचंय आणि लगेच निघायचंय. आजी जेवल्या का तुम्ही? सुपारी आजी सुपारी द्या मला 2-3 रोज पुरायसारखी. आता तुम्ही आता भाई म्हणले नको म्हणले ते देऊ लागले तर नाही काय नाही करायचं मी. द्या द्या सुपारी द्या. कधी म्हणले का हे पाहिजे. अरे या थैली घे ना 2-4 तुकडे बाहेरच्या खिशा. जेवल्या का तुम्ही? मला जेवायचं नाही रे यायला जेवायला दे. डबल गाडीत कस तरी होईल ना, डबल नाही पंचायत. होत. चहा द्या मला. तू खायला दे ना मला इकडच दे ना एक पोळी. मला खायचं नाही निघतं. थोडं आजी जेवण करा व्यवस्थित मस्त जा तिथं राहा मस्त. त्यांची टमाट्याचं काय काय नाही. असं महाग. आता जीव घाय भरायचं काय बरं आजी त्याच्यात. अरे असं इकून तू आता मग आम्ही तिकून तू. आम्ही बी इकून तिकून तर तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगायला ना. वाईट गोष्ट काय सांगितली तुम्हाला? त्याला चांगलं सांगितलं ना चांगलं ते हे म्हणतात मला हे असे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इकडे राहिलेलं पुरतं. हा बाई, याच्यात 4 तुकडे द्या ना नाना 4 नाही. असं दादा. आहे म्हणतो म्हणलं त्या म्हणते कुठे त्यांची आवडती देऊन टाका. 4 आणि माझं पण त्या गोलूला भेटायला जायचंय, कारण त्याला म्हणलं होतं मी तुला सुट्टी झाली तर येईल तुझ्याकडं त्याच्यामुळं. आणि आजी 8 दिवस ऍडमिट होत होते माहिती तुम्हाला. अरे मला तर कळत पण तुमच्या पुढे येडी होते मी. आणि काय केलं तो कळत मला. आता बरं म्हणलं मला आता म्हणायचं नव्हतं की रोशन गावात जायचं. कधी म्हणलं की पाहुण्या रावल्या लागता म्हणतात ते निघत्यातच मला याच म्हणत्यातच. कधी कोण तुमच्या मागे लागले मागे लागायचं वयच नाही ना आजी. आम्हाला नाही त्याला मागं. पण पाहुण्या रावल्या देखता किती वाऱ्या म्हणला येऊ. कोणते पाहुणे रावळे? पाहुणे आपल्या घरी कोणते पाहुणे येते बाबा? कधी आले पाहुणे आले कधी पाहुणे आपले जातच म्हणतात कुठं जायचं नाही. तुम्हीच म्हणले होते मी दिवाळीला रोशनगावला राहील आणि आता 2 दिवस जायचं 4 दिवस जायचं तुम्हाला वापस घ्यायला येणार आहे मी. तर तुम्ही म्हणले इथंच राहू. आणखीता त्यामुळे या देवळीत भेटीला जायचं. आता गोळ्याची भेटीला जायचं सोडून द्यायला. हा. आता त्या म्हणते मला काय माग याला त्याला म्हणतो आता ते जाऊ दे आता ते नको सांग जाऊ दे तिकडं. जाऊ दे मस्त भेटते तिथं. लेकीच्या घरी माणूस उल्हासानं जायचं म्हणतं. हे सगळं उलट काम झालं. या जाऊन तसे 2-4 पैसे टाका. 2 नाही 3 दिवस राजू काका. 3 दिवसानंतर मी त्याला घ्यायला जाणार. त्या जर म्हणलं ना मला इथं राहायचं आता 4-8 दिवस तरी मी त्याला राहू देणार नाही मी. आणि लय आला तेव्हा लवकर वेळ भेटत मी येईन मग बस जाऊ येऊ आपण दोघं आजीनाची रेल्वे. आणि त्यांना आता काय सोडायचं आणायचं काम आहे मागायचं नाही काय. आता त्यांची पगार आणायची. काम नाही गाडीला. हा रिकामीच गाडी येणं जाण्याच्या चक्र सुरूच आहे जालन्याला. हा नेतो आजीला मस्त फिरून आणतो तिकडं. काय गुतते
हे बघा फायनली आजीला आम्ही आणून घातलं इकडं रोशनगावला आणि आता आजी इकडंच राहणार आहे दिवाळीपर्यंत, नाही का आजी? पुढे बी राहते. दिवाळी नंतर बी राहता म्हणायला लागल्या त्या. आता नित्ताही सांभाळणार आहे आणि त्यांची लेकच सांभाळणार आहे त्यांना. लेकीच्या काय स्वाद झाले बापा. सोडू खाली आता? सोड बापा, नाही तर चालती थोड. नाही हे आलं ना घर आता. हो ना, हा, तुम्हाला चालता नाही येणार ना, तुमचा जोक चालला सगळं. हा बस इथे थोडं. तर हे बघा फायनली आलेलो आहे आपण नित्ताईच्या घरी आणि ते गेलेले शेतात. आत्यान ते घरी वाटतं आणि आईला त्यांना आताच बसून दिलंय मी, त्याच्यामुळं ते गेलेले आता पुण्याला आणि आजीला इथं आणलंय. तर चला आता आजीला कसं आहे 2-4 दिवस इकडंच आहे, तिकडं बसलेलं आहे ओम भाऊ आम्ही सर. नाही तिला फोन लावतो नित्ताईला. बसा इथंच बसा, फोन लावतो मी तिला तोपर्यंत. गेटला का था उघडच आहे. हा हा सकाळी लावला ते वावरात आहे ना, वावरात आहे ना. नाही सकाळी लावला होता ना, तर ते वावरातच होते. हा ते आईचं आणि त्याचं अचानक ठरलं जायचं, पुण्याला गेले ते पसारा आणायचा ना त्यासाठी. मग आजीला आणलं इकडं. हा मग यायला लागले ना ते वावरात. हा बसा ना इथंच, जरा इथंच बसा. नाही बस इथं. मग घरी बी कोण नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं इथं 2 दिवस राहतील, ते 2 दिवसात वापस येणार आहे. हा ना. तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. हे असं चालू आहे जरासा गोंधळ आमचा आणि भेटतो तुम्हाला अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.